2 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या स्वतःच्याच मुलीवर सीआरपीएफच्या निवृत्त जवानाने गोळी झाडून तिचा खून केला आहे. या गोळीबारात जावईही गंभीर जखमी झाला. गोळीबाराची ही थरारक घटना चोपडा शहरातील डॉ. आंबेडकर नगरात शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर लोकांनी या निवृत्त जवानाला मारहाण केली. त्यात तोही गंभीर जखमी झाला आहे. तृप्ती अविनाश वाघ असे मृत कन्येचे नाव आहे. तृप्ती हिने 2 वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. जावई अविनाश ईश्वर वाघ हा आपल्याच जातीचा असूनही सासरा आणि निवृत्त जवान किरण अर्जुन मंगले याला हा विवाह पसंत नव्हता. बहिणीकडील विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपड्यात आले होते. हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर किरण व तृप्ती हे समोरासमोर आले. तृप्ती हिला पाहताच किरण याने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. यात तृप्ती ही खाली पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. तिला वाचवण्यासाठी अविनाश गेला असता तो ही गोळी लागून जबर जखमी झाला. अविनाश याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावला हलवण्यात आले आहे. इकडे संतप्त नातेवाईकांनी किरण मंगले यास पकडून मारहाण केली. या मारहाणीत तोही जबर जखमी झाला आहे. त्यालाही पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठवण्यात आले आहे. दरम्यान शनिवारी रात्री 12:15 वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली.